काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे या सुद्धा आज जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहेत आणि आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। प्रणिती शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलंय। प्रणिती शिंदे रॅलीमध्ये सहभागी सुद्धा झाले आहेत। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सुशील कुमार शिंदे, चंद्रकांत हंडोरे या रॅलीमध्ये सहभागी झाले। तर आपण ही दृश्य पाहतोय। आज सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। चंद्रकांत हंडोरे, नाना पटोले त्याचबरोबर सुशील कुमार शिंदे या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। प्रणिती शिंदे यांनी रॅलीमध्ये सुद्धा सहभाग घेतलेला आहे। दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांनी। पाहूयात। उमेदवार प्रणिती शिंदे हे आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपण जर बघितलं तर उमेदवारी अर्ज त्यांचा दाखल करणार आहेत। प्रणिती शिंदे या आपण आता बघू शकताय की छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या ठिकाणी आलेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन ते या ठिकाणी घेत आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर आपण जर बघितलं तर काँग्रेस भवन पासून रॅलीला जी आहे ती सुरुवात होणार आहे आणि ती रॅली जी आहे आपण जर त्यामुळे एकूणच या रॅलीच्या अगोदर जी आहे ती त्या ठिकाणी सभा होणार आहे आणि या सभेमध्ये काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले, प्रणिती शिंदे या नेमकं काय भूमिका मांडतात आणि कशा पद्धतीने शक्ती प्रदर्शन होतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। आणखी एक महत्त्वाची बातमी। पंढरपूरचे बीआरएसचे नेते भगीरथ भालके यांनी काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा जाहीर केलाय। भगीरथ भालके यांनी काल रात्री उशिरा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांची भेट घेतली आणि या भेटीनंतर भालके यांनी प्रणिती शिंदे यांना आपला पाठिंबा जाहीर केला। पंढरपूर आणि मंगळवेढा या भागामध्ये भगीरथ भालके यांची मोठी राजकीय ताकद आहे। भगीरथ भालके यांनी अलीकडेच बीआरएस मध्ये पक्षप्रवेश केला होता।